हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अंजलीज व्लॉग्स। तर हे काय करते माझी दीदी, तर वडापावची तयारी करते। मस्तपैकी असं आलूचं सालन केलेलं आहे तिने आणि याचे वडे बनणार आहेत आता एकामागे एक मस्त टेस्टी। आणि हे फर्स्ट आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गौतम बौद्ध जे आहेत त्यांना आम्ही वंदन करतो आणि त्यांना मेणबत्ती व अगरबत्ती फूल चढवून आम्ही त्यांचं ध्यान करतो। तर अशा प्रकारे आम्ही फर्स्ट टाईम भाऊजीने दीदीने त्यांचं वंदन केलं। मग खाली बसून वंदना घेतली। पिल्लू बसतं मस्तपैकी एकदम छान, त्याला तर इतकं क्रेझी आहे, तो खूप क्रेझी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। कंटिन्यू सॉंग्स वगैरे त्यांचे पिक्चर्स झेंडे असं त्याला खूप आवडतं, तो खूप क्रेझी फॅन आहे। आणि आम्ही लगेच बाहेर आलो आणि याची पूजा केली, म्हणतात ना अग्नीची पूजा करावी, तर आम्ही त्याला शांत मनाने मस्त पूजा केली त्याची। आणि हे अशा प्रकारे होतं। हे बघा कसं स्टॉल दिसतोय। तर फर्स्ट टाईम आमच्यामध्ये कोणीतरी असं हॉटेलचं प्लॅन केला, म्हणजे स्टॉलचा प्लॅन केला, ते म्हणजे दीदी। छान वाटलं की नाही तुम्हाला नक्की कळवा। आणि हे आहे चहा, गुळाची चहा प्यायला नक्की या बरं का इथे। आणि आता फर्स्ट डे हे चालू आहे, तर काही जणांना फ्री आहे आणि जे बाहेरचे येत आहेत ना त्यांनी विकत घेतलेलं आहे। ते गुडलक गुळाचा चहा, इडली वडा आणि पोहे आणि दाबेली आणि वडापाव हे असे 4-5 प्रकार ठेवलेले आहेत। आणि अशा प्रकारे तिची कंटिन्यू पूजा करून घेते। तर तुम्हाला कसा वाटला हे ब्लॉग नक्की कळवा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा। अशाच प्रकारे तुमच्यासाठी मनोरंजक ब्लॉग्स येतील। आणि हे माझी मम्मी मस्त ती बघते, ती हेल्प करण्यासाठी येते दीदीला। खूप म्हणजे हेल्प लागतेच एक जणांची, तरी एकलीला होत नाही आहे काही सगळं, त्यामुळे हेल्प गरजेची आहे। तर हे सर्व त्या दोघी मिळून करतील आता। आणि मी तर असतेच इकडं तिकडं माझं काही नाही आहे। तर हे आहे बघा, हे चौरस्ता आहे, तुम्हाला दिसेल वसरणीचा, त्या साईडला आहे, आपण राईट साईडला म्हणू शकतो आणि तिकडून लेफ्ट साईडला म्हणू शकतो। हे माझे भाऊजी नारळ उद्घाटन करतात, नारळ फोडून। अशा प्रकारे गॉड ब्लेस करूया आपण आणि या नवीन धंद्याला आपण सक्सेस करूया, तर चालू करूया। तर म्हणतात ना काही पण काम करण्यापूर्वी आपण करून बघलेलं बरं। आपण नाही केलं तर मग ते होणारच नाही, केलं तर हार मानायची नाही। अशा प्रकारे हे काम आम्ही सुरू केलेलं आहे, म्हणजेच दीदीने, तिला खूप आवडतं आमचं खूप आधीपासून, कारण की आम्ही घरामध्ये खूप छान स्वयंपाक करतो आणि ते सगळ्यांना आवडतं आणि टेस्टी बनतं। त्यामुळे मग का नाही आम्ही हॉटेल टाकण्याचा विचार करतो, पण हॉटेल टाकण्याऐवजी आम्ही थोडंसं स्टॉलपासून सुरुवात करावं म्हणलं। तर नक्की तुम्हाला आवडेल, नक्की खा। मस्तपैकी असं झालेलं आहे उद्घाटन आणि कंटिन्यू करते दीदी। गॅस चालू झालेला आहे, आता इथून पुढे हे गॅस काय थांबणार नाही वाटतं, असंच चालू राहू द्या आणि म्हणजे की भरभराट होईल। हे नक्की या बरं का तुम्ही हे सर्व खाण्यासाठी। दाबेली तर आताच नाही आहे, काही दिवसांनी चालू होईल, पण चहा दही पोहे इडली आणि वडापाव हे नक्की चालूच आहे, येत राहा। सकाळी आहे वडापाव, सकाळी नाही आहे, तर सकाळी आहे इडली वडा आणि चटण्या असतील, पोहे असतील आणि चहा असेल, तर हे नक्की खायला या। सकाळी सकाळी हे 7-8 वाजेपासून चालू होऊन जातं आणि संध्याकाळी 2 वाजल्यापासून वडापाव चहा दाबेली हे कंटिन्यू राहील। तर तुम्ही नक्की आवर्जून या। वडापाव तयार झालेला आहे, मी खाल्लेला आहे। त्या दिवशी आम्ही 2 जुलैला का ठरवलं दीदीने, तर भाऊजीचा बड्डे होता, त्या दिवशी तिला उद्घाटन करायचं होतं। भाऊजीच्या स्पेशल डेवर स्पेशल असं काम करायचं होतं तिला। तर आणि बाय द वे माझा पण बड्डेच होता 2 जुलैला, भाऊजीचा आणि माझा संगच येतो बड्डे। हे कसं काय मस्तपैकी झालं आमचं। आता संध्याकाळ होत आली की आमचं ते प्लॅन आहे की
बड्डे करायचं सेलिब्रेशन. आणि माझं मन आहे की मी करतच नाही, आज 2 वर्षापासूनच बड्डे करायला लागली आहे. की माझं लग्न होण्याच्या अगोदर आणि लग्न झाल्यानंतर असे 2-3 बड्डे एकदा फ्रेंड्सने केला होता, मैत्रिणीने. ते अशा प्रकारे 3 झाले माझे बड्डे कसं म्हणता. पण मला बड्डे पहिल्यापासूनच करत नव्हते मी. हेच आता चालू झाले तर चला होऊ द्या चालू मग माझी बड्डे. आणि असं पण म्हणलं होतं की लग्नानंतर मी बड्डे करेल म्हणून. बघूया किती हौशी निघतो माझा नवरा. तर या अशा प्रकारे वडापाव तयार झालेले आहेत आणि ती पॅकिंग करून देते. पॅक पण करून भेटेल इथे घरी घेऊन जाण्यासाठी आणि इथे खायला पण होईल. सगळं काही बाहेरून म्हणजे घरी न्यायसाठी सगळं उपलब्धता आहे. तुम्ही पार्सल पण नेऊ शकतात. अशा प्रकारे संध्याकाळी हे बघा आमचे बर्थडे सेलिब्रेशन माझे झालेलं आहे. आणि मस्त वाटलं असं. आम्ही फिश वगैरे खाल्ली संध्याकाळी आणि सगळेजण एकत्र होते. एन्जॉय केला आम्ही सर्वांनी. ही माझी मुलगी आणि माझं पिल्लू म्हणजे असं प्रकारे मी एन्जॉय केला. हे माझा ब्लॉग होता 1 डेचा. आणि तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि कळवा. बाय फ्रेंड्स. बाय नाही आहे अजून बाकी. केक कटिंग कोण बघणार. तर केक कटिंग माझी चालू आहे आणि मी नेहमीप्रमाणेच कोणाला घेऊन करते केक कटिंग. तर यावेळेस माझी मुलगी आणि माझं पिल्लू माझ्यासोबत आहे. तर मी त्यांना केक कटिंगला घेतलं. आय लव माय पिल्लू आणि बच्चा. अशा प्रकारे माझा बड्डे झालेला आहे. आणि बाय फ्रेंड्स. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.